प्रिया, सर्वप्रथम झी24 तासच्या स्टुडिओमध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. प्रिया बापट यांना तुम्ही अनेक सिरियल तसंच मालिका आणि नाटकांमधून बघितलेलं आहे. मुन्नाभाई MBBS मधला एक निरागस चेहरा आणि त्यानंतर इतकी मोठी झेप तिने घेतलेली आहे. आज टाइम प्लीज हा तिचा सिनेमा गेल्या आठवड्यात रिलीज झालेला आहे. नवा गडी नवं राज्य या नाटकावरून ह्या चित्रपटाचा विषय घेतलेला आहे. त्याच टाइम प्लीजच्या यशाबद्दल आपण तिच्याशी बोलणार आहोत, पण त्यापूर्वी आज ती तुमच्याकडे काही बातम्या सुद्धा घेऊन आलेली आहे. प्रिया, महाराष्ट्रात मुख्यतः मुंबई, पुणे, नाशिक या तीन महत्त्वाची शहरं आहेत. या तीनही शहरात ही एकच स्थिती आहे की रस्त्यांवर खड्डे दिसतातच आहेत. प्रशासन कोणतंही असो, सत्ताधारी कोणीही असो, मात्र हे खड्डे दिसतात ते दिसतातच आहेत. काय वाटतं, या रस्त्यांवरून प्रवास करताना कसा त्रास होतो आणि काय वाटतंय याबाबत? खूप त्रास होतो, कारण एकतर मुळात काहीही कारण नसताना सांताक्रूज वाकोल्याचा जो फ्लायओव्हर आहे त्याच्यावर इतके खड्डे आहेत की ट्रॅफिकचा वेळ असो, आपण जो पीक आवर्स म्हणतो ते असो किंवा नसो, ट्रॅफिक तिथून इतकं मागपर्यंत आलेलं असतं. किंवा परवा एकदा मी मडवरनं शूटिंग करून येत असताना गोरेगावला सुद्धा असेच खड्डे आहेत, ज्याच्यामुळे दहिसर पर्यंत त्याचं ट्रॅफिक जातं. त्यामुळे मुळात लोकांना कामाच्या वेळेचा अंदाजच बांधता येत नाही. आणि मला वाटतं की प्रशासन काही असो, पालिकेने हे काम केलं पाहिजे, कारण अख्खी मुंबईकर जनता ह्या सगळ्यांनी त्रासली आहे. आणि जसं पाऊस पडतो तसं त्या खड्ड्यांचा अजून त्रास व्हायला लागतो. सध्या एक सोशल नेटवर्किंग साइट्स वरती आणि असे मेसेजेस फिरत आहेत ज्याच्यात चंद्रावरच्या खड्ड्यांचा फोटो, मंगळावरच्या खड्ड्यांचा फोटो आणि जोगेश्वरीवरच्या खड्ड्यांचा फोटो असा एक मेसेज फिरतोय. तर मला वाटतं की ही मुंबईसाठी अत्यंत दयनीय स्थिती आहे की लाजिरवाणी आहे. हो, असं नाही व्हायला पाहिजे, कारण आपली मुंबई ही लोकांना कायम वेलकम करत असते चांगल्या गोष्टींसाठी. आणि आपण एक स्पिरिट जे म्हणतो मुंबईचं कायम आहे, तर ते असं खड्ड्यात नको जायला. खरोखर अगदी एक योग्य असं म्हटलेलं आहेस तू की हे स्पिरिट खड्ड्यात जायला नको. मुळात आणखीनही बरेच प्रॉब्लेम असतात. आत्ताच आपण आपल्या या स्टोरीमध्ये बघितलेलं आहे की कॉन्ट्रॅक्टर्स ज्यांना ब्लॅकलिस्ट केलेलं आहे त्यांनाच कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट मिळतं आहे. एकूणच लोकांची जी ओरड आहे की हे सगळं भ्रष्टाचार जो आहे तोच मुळात या खड्ड्यांपासून सुरू होतो आहे. काय वाटतं, काय सांगू म्हणजे काय इच्छा आहे तुझी सांगायची प्रशासनाला आणि लोकांना? मला वाटतं की पैसे खाणं न खाणं म्हणजे यावर मी खरं तर भाष्य करू शकत नाही, कारण मला त्याबद्दल पूर्ण ज्ञान किंवा हक्क आहे बोलायचं असं मी म्हणत नाही. पण डेफिनेटली मी एक सामान्य नागरिक म्हणून एवढं सांगू शकते की ज्या वेळेला आम्ही निवडून देतो त्यावेळेला आम्ही ही अपेक्षा करतो की आमच्यासाठी निदान काही बेसिक गोष्टी घडाव्या. आणि जसं माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या खूप मूलभूत गरजा आहेत, तशाच एका मुंबईकराचे चांगले रस्ते असणं सुद्धा मूलभूत गरज आहे, कारण त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. मला वाटतं की प्रशासनाने ह्याचा जबाबदारीने विचार करावा आणि मुंबईकरांना खुश करावं. नक्की नक्की. जेव्हा मुंबईचं शांघाय करणं हे स्वप्न आपण पाहतो आहोत, तर त्या प्रकारचे रस्ते आपल्याला पाहायला मिळतील अशी आशा आपण करायला हवी. एकूणच फ्रेंडशिप डे बद्दल नेमकं काय वाटतं आहे प्रिया बापटला आपण विचारूया. प्रिया, फ्रेंडशिप डे साजरा होतो आणि खूप मोठ्या उत्साहात साजरा होतो आजच्या तरुणांमध्ये, तरुणींमध्ये. मात्र काही गैरप्रकारही होतात, तर त्या निमित्तानं काय सांगशील? फ्रेंडशिप डे बद्दल तुझं काय मत आहे आणि काय आवाहन करशील? मला असं वाटतं की खरं तर कुठल्याही गोष्टीसाठी एक स्पेसिफिक डे नसावा, पण तरीही आपण हे करतो कारण त्या दिवसाची, त्या क्षणाची आठवण राहावी म्हणून. फ्रेंडशिप डे हा फक्त मित्रमंडळींचाच असावा किंवा व्हॅलेंटाईन्स डे सुद्धा तसाच असावा असं मला वाटत नाही. ती फ्रेंडशिप कोणाबरोबरही असू शकते, माझी आईशीही असू शकते, वडिलांशीही असू शकते आणि मित्रमंडळींशीही असू शकते. तो दिवस आणि ती रिलेशनशिप साजरा करण्यासाठीचा एक तो मोमेंट आहे. तर मला असं वाटतं की त्याच्यात गैरप्रकार तरुणाईनी करू नयेच, कारण ती एक सात्विक भावना आहे तुमची, तुमच्या मित्राबद्दलची आणि मैत्रीबद्दलची, तर ती तितकीच प्रेमळ आणि चांगली राहावी. दारू काय तुम्ही कधीही पिऊ शकता आणि लोक पितात, तुम्ही कितीही निर्बंध घाला ते लोक थांबत नाहीत. पण निदान त्याचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही ना याचा तरी किमान विचार करा. तुमच्या आनंदामुळे दुसऱ्यांचा त्रास होणार नाही ना, किंवा त्यांना त्याचा भोगावा लागणार नाही ना, ह्याचा किमान माणसाने विचार करावा, एवढंच मला वाटतं. नक्की नक्की. आणि त्यात मुळात जसं तू म्हणाली एक सात्विक भावना आहे, रिलेशनशिप बद्दल हा दिवस आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? कारण टाइम प्लीज हाही एक सिनेमा रिलेशनशिपवर आहे. आम्ही तेच म्हणतो नेहमी की टाइम प्लीज हा नात्यांचा खेळ आहे आणि त्या नात्यांच्या खेळात घेतलेली
स्पेस म्हणजे टाइम प्लीज. मला असं वाटतं की आज या निमित्ताने मला हा संवाद साधता येतोय आणि आपण फ्रेंडशिप डे बद्दल सुद्धा बोलतोय. खूप छान रिलेशन्स आहेत टाइम प्लीज मध्ये. त्याच्यातच एक मैत्रीचं सुद्धा रिलेशन आहे माझं आणि सिद्धूचं, सिद्धार्थ जाधवचं, उमेश आणि सईचं. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा नात्यांचा खेळ घडत असतो आणि कधी कधी त्याची घडी बिघडते. पण मग ती घडी बिघडताना ते फाडून फेकून द्यायचं का थोडा वेळ घेऊन परत ते जुळवायचा प्रयत्न करायचा, हा नात्यांचा खेळ म्हणजे टाइम खूप छान सांगते आहेस तू नात्यांबद्दल. मुळात खूप छान ऐकायला वाटतं आहे. आपण ही चर्चाशी पुढे चालू ठेवणार आहोत. टाइम प्लीज बद्दल आम्हाला तुझ्याकडून बरंच काही जाणून घ्यायचं आहे. मात्र इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.